आता घरात यापेक्षा जास्त रोख पैसे ठेवता येणार नाहीत. सरकारने केला कॅश पैशांचा नवा नियम. आता जर तुम्ही तुमच्या घरात कॅश पैसे साठवून ठेवले असतील किंवा काही नोटा बँकेतून काढून तुमच्या घरी ठेवले असतील तर आत्ता सावध व्हा. एक असा नवा कडक नियम आणला आहे की ज्यामुळे आता तुमच्या घरात जर यापेक्षा जास्त जर पैसे सापडले तर तुमचे पैसे तर जप्त होतीलच, पण तुमच्यावर 200% मोठा दंड लागणार आहे. 6 वर्षाची जेल देखील होणार आहे. पोलिसांनी आता जागोजागी छापे मारायला सुरुवात केली आहे. आता तुमच्याही घरात जर या ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे मिळाले तर तुम्ही सुद्धा मोठ्या संकटात अडकू शकता. याआधी फक्त मोठे श्रीमंत लोक किंवा जे लोक चुकीचे धंदे करायचे त्यांच्याच घरावर कारवाई व्हायची, पण आता कुणाच्याही घरात सरसकट ही तपासणी केली जाणार आहे. कारण रिझर्व्ह बँक आणि इन्कम टॅक्स विभागाने मिळून नवीन 2 नियम लागू केले आहेत. पूर्ण भारतात रोख पैसे म्हणजेच नोटांच्या बाबतीत 2 कडक नियम आता सुरू झाले आहेत. हे नियम पाळणे भारतातील प्रत्येक माणसाला आता सक्तीचे आहे. आता जर तुमच्या घरात या मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम मिळाली तर ती सर्व रक्कम पोलीस जप्त तर करतीलच, पण जेवढे पैसे सापडले त्याच्या दुप्पट दंड भरावा लागेल आणि 6 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल. रिझर्व्ह बँक आणि इन्कम टॅक्स विभागाने मिळून हे 2 नियम पूर्ण देशात चालू केले आहेत. यामुळे आता तुमच्या घरात तुम्ही नक्की किती पैसे ठेवू शकता यासाठी एक फिक्स सीमा ठरवून देण्यात आलेली आहे. पूर्वी कुणाच्याही घरात कितीही पैसे असले तरी चालत होते, पण आता लग्नसराई आहे किंवा इतर कारणासाठी जरी तुम्ही घरात रोख पैसे काढून ठेवले असतील किंवा कोणाचे दिलेले उसने पैसे तुम्हाला परत मिळाले असतील तरीसुद्धा तुम्ही या कारवाईत अडकू शकता. कारण की आता प्रत्येकाच्या बँक खात्यावर सरकारची कडक नजर आहे. तुम्ही जर तुमच्या घरात पैसे साठवून ठेवले असतील, तुमच्या कपाटात, पिठाच्या डब्यात किंवा तुमच्या खिशात, तर सावधान व्हा. कारण की या ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम तुमच्या घरात कुठेही सापडली तरी ती थेट जप्त करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. जर यापेक्षा जास्त रक्कम तुमच्या घरात दिसून आली, जर तुमची कोणी तक्रार केली किंवा पोलिसांना तुमच्या घरात एवढे पैसे मिळाले तर तुमचे पैसे तर जातीलच, पण तुम्हाला दुप्पट दंड होईल आणि 6 वर्षांची जेल आता भोगावी लागेल. मग आता नक्की किती रुपयांची रक्कम तुम्ही घरात ठेवू शकता? नवीन नियमानुसार तुमच्या घरात किती नोटा असल्यावर तुम्ही सुरक्षित राहाल? तुमचे पैसे जप्त होऊ द्यायचे नसतील तर तुम्ही किती पैसे घरात ठेवायला हवेत? काय काळजी घ्यायला हवी की जेणेकरून तुमच्या घरावर छापा पडणार नाही? आता बँकेत व्यवहार करताना कोणती खबरदारी घ्यायची आहे की जेणेकरून तुमचे बँक खाते बंद होणार नाही? सरकारने नेमके कोणते 2 नियम लागू केले आहेत? ही अतिशय महत्त्वाची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. 2 मिनिटांच्या आत तुम्हाला सरकारचे पैशांविषयीचे नवीन नियम काय आहेत, नवीन पैशाची मर्यादा काय असणार आहे, हे सगळं सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगणार आहे. पहा, रोख पैशांच्या बाबतीतली एक अशी चूक जी 99% लोक सध्या करत आहेत आणि ज्यामुळे आता त्यांच्या घरावर छापा पडणार आहे. सगळे पैसे तर जप्त होणारच आहेत, पण त्याचबरोबर 200% दंड आणि 6 वर्षांची जेल सुद्धा होणार आहे. आज आपण पाहतोय की सगळेच जण ऑनलाईन पैसे वापरतायत. कोणी फोन पे तर कोणी गुगल पे वापरत आहे. पण तरीही घरामध्ये जे छोटे व्यापारी आहेत किंवा घरातल्या ज्या गृहिणी आहेत त्यांच्याकडे थोडेफार पैसे घरात साठवलेले असतात. कोणाच्या पर्समध्ये असतात, कोणाच्या कपाटात असतात, तर कोणाच्या पेटीत असतात. बरीच वृद्ध माणसे आहेत, त्यांच्याकडे कॅश स्वरूपात पैसे असतात. पण लक्षात घ्या, हे कॅश पैसेच तुमच्यासाठी आता गळ्याचा फास ठरणार आहेत. कारण की सरकारने आता कॅश पैशांविषयी 2 नियम लागू केले आहेत. आता बऱ्याच वेळा अनेकांच्या घरी लग्न असते, कोणी सणावारासाठी पैसे काढून ठेवलेले असतात. ATM मधून आपण पैसे काढतो आणि घरात ठेवून देतो. पण लक्षात घ्या, हे पैसे आता जप्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. पहा, बऱ्याच वेळा काय होते की बरेच लोक एखादी गाडी खरेदी करतात किंवा जमिनीची खरेदी विक्री करतात, तर अशा व्यवहारात त्यांच्याकडे मोठी कॅश आलेली असते. पूर्वी कितीही पैसे ठेवता येत होते, पण आता त्यावर बंधन आले आहे. आता तुम्ही म्हणाल की ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांनाच हा त्रास असेल, पण लक्षात घ्या, सर्वसामान्य माणसासाठी सुद्धा एक रक्कम ठरवण्यात आलेली आहे. ही अशी रक्कम आहे की जी 99% लोकांच्या घरात सहज सापडू शकते आणि ज्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच सरकारने ही माहिती तुम्हाला वेळेत देण्याचा प्रयत्न केला आहे. पहा, रोख पैसे घरात किती असायला हवेत? रोख रक्कम आपण बँकेतून एका वेळेस किती काढू शकतो? एका वेळेस रोख रक्कम किती भरू शकतो? याची मर्यादा आता सरकारने आखून दिली आहे. व्हिडिओमध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टींवर आपण माहिती घेणार आहोत. बँकेतून एका वेळेला किती रोख रक्कम काढू किंवा जमा करू शकतो? घरात कार्यक्रम किंवा समारंभ असल्यास रोख व्यवहार करण्याची मर्यादा किती? कोणाकडून उसने किंवा कर्ज म्हणून रोख पैसे घेतल्यास त्याची मर्यादा काय? आणि घरात रोख रक्कम ठेवण्याची शेवटची मर्यादा आणि नियम काय? पहिला नियम आपण क्रमाने पाहतोय.
कारण की जर तुमचे पैसे जप्त होऊ द्यायचे नसतील आणि विनाकारण जेलमध्ये जाऊन बसायचे नसेल तर यातली सगळी नियम जे सगळ्यांना लागू होतात ते नीट ऐका. एकही नियम जरी मोडला तरी तुमच्यावर आता कारवाई होणार आहे. त्यामुळे सगळी माहिती नीट शांततेत ऐका. पहिला नियम बघा, तो बँक व्यवहाराच्या बाबतीतला आहे. इथे 99% लोक चुका करतात कारण की कोणाला नियमच माहिती नसतो. बँक खात्यातून तुम्ही जास्तीत जास्त किती रोख रक्कम काढू शकता आणि एका वेळेला किती रोख रक्कम भरू शकता, हा पहिला नियम सरकारने सांगितला आहे. पहा, सरकार नेहमी नवीन नवीन नियम सांगत असते, पण बऱ्याच लोकांना ते समजत नाहीत. अनेकदा खात्यावर सरकारी योजनांचे पैसे येतात, कोणीतरी पैसे पाठवते किंवा काहीतरी विक्री केली की खात्यावर पैसे येतात. मग आपण ऑनलाईन व्यवहार न करता ATM मधून तरी पैसे काढतो किंवा बँकेत जाऊन स्लिप भरून पैसे काढतो. तर पहा, सरकारने येथे स्पष्ट केले आहे की जर तुम्ही बँकेत पैसे काढायला किंवा भरायला गेले आणि जर तुमचे सेव्हिंग अकाउंट म्हणजेच बचत खाते असेल, पहा हा व्हिडिओ पाहणाऱ्या 99% लोकांचे बचत खातेच असणार आहे, तर तुम्ही एका वेळेला 50,000 रुपयांपर्यंतच रोख व्यवहार केले पाहिजेत. उदाहरण सांगायचे तर जर तुमचे बचत खाते असेल तर तुम्ही एका वेळेला 50,000 रुपये जास्तीत जास्त रोख काढू शकता किंवा 50,000 रुपये जास्तीत जास्त रोख भरू शकता. जर त्याच्या पुढची रक्कम तुम्ही भरायला गेले तर तुमचा पॅन कार्ड नंबर मागितला जातो. उदाहरणार्थ, तुमचा मित्र जरी तुमच्या खात्यात पैसे टाकायला गेला तरी त्याचा पॅन कार्ड तिथे नोंदवला जातो आणि इन्कम टॅक्स विभागाला त्या पॅन कार्डची माहिती मिळते आणि त्यानंतर खरा त्रास सुरू होतो. अडचण इथून पुढे येते की तुमचे खाते सरकारच्या नजरेत येते. तुमच्या खात्याची एक वेगळी नोंद केली जाते, एका संशयास्पद यादीमध्ये तुमचे नाव जाते. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही असेच व्यवहार हळूहळू करत गेले, समजा तुम्ही एखादा धंदा करताय किंवा उसने पैसे तुम्हाला मिळत आहेत किंवा कोणत्या तरी रूपाने तुम्हाला कॅश पैसे मिळून तुम्ही ते भरत गेले आणि एका वर्षात असे व्यवहार 10 लाखांच्या वर झाले, म्हणजेच तुम्ही भरले आणि काढले अशी एकूण बेरीज केली ती 10 लाखांच्या वर गेली, तर लक्षात घ्या हीच ती धोक्याची मर्यादा आहे. याच मर्यादेनंतर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते आणि तुमच्या घरावर कधीही छापा पडू शकतो. आता लग्नाचा सीझन आहे, एखादा कार्यक्रम आहे, त्यासाठी तुम्हाला बऱ्याच वेळा भाजीपाला घ्यावा लागतो, लग्नाच्या जेवणावळवाल्यांना पैसे द्यावे लागतात किंवा लग्नात आहेर येतो. तर अशा वेळी तुमच्याकडे कॅश जमा होते. तर त्यावेळेस किती रुपयांची मर्यादा आहे? तर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांच्या व्यवहाराची तुम्हाला मुभा देण्यात आली आहे. म्हणजे 2 लाख रुपये तुम्ही जास्तीत जास्त कॅशमध्ये ठेवू शकता. जर तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल किंवा तुम्हाला कोणी बक्षीस म्हणून दिले असतील तर. पण त्यासाठी तुम्हाला योग्य कागदपत्रे दाखवावी लागतील. बऱ्याच वेळा काय होते, आपण कोणाला तरी उसने पैसे देतो आणि मग तो काय करतो की कॅश काढून आणून देतो. नातेवाईकाला दिलेले पैसे जेव्हा परत येतात तेव्हाची मर्यादा सुद्धा 2 लाख रुपयांचीच असणार आहे. त्यानंतर घरात रोख रक्कम ठेवण्याचा चौथा आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे, जो सगळ्यांनी नीट समजून घेतला पाहिजे. आता पहा, तशी कोणतीही फिक्स मर्यादा नाही. लक्षात घ्या, तुम्ही घरामध्ये कितीही पैसे ठेवू शकता. आता तुम्ही म्हणाल की आधी तर सांगितले की घरात पैसे ठेवल्यावर जप्त होईल आणि आता म्हणताय मर्यादा नाही. तर नीट ऐका, तुमच्या घरात करोडो रुपये जरी ठेवले तरी सरकार काहीच म्हणत नाही. फक्त सरकार सांगते की तुमच्याकडे हे पैसे कुठून आले आणि कशासाठी आले याचे कागदपत्रे किंवा पुरावे असायला हवेत. जर पुरावे असतील तर तुम्ही करोडो काय अब्ज रुपये सुद्धा घरात ठेवू शकता. पण जर तुमच्याकडे हिशोब नसेल, हे पैसे कुठून आले माहिती नसेल, कोणता धंदा करून आले हे सांगता आले नाही, तर तुमच्या घरात असणारे 20,000 रुपये सुद्धा जप्त होऊ शकतात. लक्षात घ्या, 20,000पेक्षा जास्त रक्कम जर कधी तपासणीत सापडली तर ती जप्त केली जाऊ शकते. 20,000च्या आत रक्कम असेल तर कोणी प्रश्न विचारत नाही, पण 20,000च्या वर जर कॅश असेल तर तुम्हाला उत्तर द्यावे लागेल की हे पैसे कुठून आले. तुम्ही म्हणाल की आम्ही धंदा केला, तर कोणता धंदा करता, कच्चा माल कुठून आणता, किती नफा होतो, तुम्ही टॅक्स भरता का, असे प्रश्न विचारले जातील. आणि जर तुम्ही नीट उत्तरे दिली नाहीत तर जवळपास 200% दंड आणि 6 वर्षांची जेल होऊ शकते. आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिले की कशा प्रकारे रोख रकमेच्या बाबतीत आणि बँक व्यवहारांच्या बाबतीत नियमांची चर्चा सुरू आहे. पण आता व्हिडिओचा हा सर्वात महत्त्वाचा भाग जो मी तुम्हाला सांगत आहे. पहा, इन्कम टॅक्स आणि बँकेच्या कचाट्यातून वाचायचे असेल तर 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, जर तुम्ही घरात 2 लाखाच्या वर कॅश ठेवत असाल तर त्याच्या तुमच्याकडे सोर्स असावा. म्हणजे जर ती रक्कम तुम्ही शेतीमाल विकून आणली असेल तर त्याची पावती जपून ठेवा. दुसरी गोष्ट, घरातल्या महिलांनी जी छोटी मोठी बचत केलेली असेल ती शक्यतो सुरक्षित मर्यादेतच ठेवावी. तिसरी गोष्ट, शक्य तिथे व्यवहार आणि डिजिटल करण्याचा प्रयत्न करा, कारण डिजिटल व्यवहारांचा हिशोब सरकारकडे असतो, त्यामुळे तिथे तुमची चोरी पकडली जाण्याचा प्रश्नच येत नाही.
आता मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. खाली कमेंट्समध्ये मला 2 गोष्टी नक्की सांगा. एक म्हणजे तुम्हाला काय वाटते, आजच्या काळात घरात मोठी रक्कम ठेवणे सुरक्षित आहे का? की सरकारने डिजिटल व्यवहारांना पूर्णपणे सक्तीचे करावे? तुमचे जे काही मत असेल ते सुरक्षित आहे किंवा नाही हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंट्समुळे मला समजेल की माझ्या प्रेक्षकांचा विचार काय आहे. तुमच्यापैकी किती जणांना कधी 50,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम भरताना पॅन कार्डमुळे अडचण आली आहे? तुमचा अनुभव शेअर करा, जेणेकरून इतरांनाही त्यातून काहीतरी शिकायला मिळेल. मित्रांनो, आपलं हे चॅनल नेहमी अशा सेन्सेशन विषयांवर प्रकाश टाकत असते, जे तुमच्या थेट खिशावर परिणाम करतात. पण आता उद्देश असा घाबरवणे नसून तुम्हाला वेळेत जागरूक करणे आहे. कोणतीही अफवा पसरवण्यापेक्षा जे नियम शक्य येऊ शकतात किंवा पूर्ण कल्पना देणे हा एक जबाबदार क्रिएटरचे काम आहे. जर तुम्हाला काही माहिती थोडी जरी उपयोगाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमचे एक लाईक अशा विषयांवर अधिक संशोधन करायला बळ देते. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा, जो नेहमी बँकेतून मोठी रक्कम कॅश काढून घरात ठेवतो. शेवटी, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ यापेक्षाही महत्त्वाच्या विषयावर असणार आहे, जो तुमचा कामाचा असेल. चला मग तर सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि पाहत राहा आपले चॅनल. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.